तरुणीशी बोलण्याच्या वादातून काकाचा खून, एकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या। तरुणीशी बोलण्याच्या वादातून एका तरुणाने तरुणीच्या काकाचा खून केल्याची खळबळजनक घटना साक्री तालुक्यातील हनुमंतपाडा येथे घडली आहे। या प्रकरणी हत्या करणाऱ्या एका तरुणाला पिंपळनेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हनुमंतपाडा पोस्ट राईनपाडा येथे रहिवासी दत्ते सोमा गवळी वय 35 वर्ष याचा खून किशन गुलाब साबळे वय 22 वर्ष याने केल्याची माहिती समोर आली आहे। संशयित आरोपी किसन गुलाब साबळे हा मयत दत्तू गवळी यांच्या पुतणीसोबत तिच्या किराणा दुकानावर बोलत उभा होता। त्यावेळी दत्तू गवळी यांनी त्याला तू इथून निघून जा असं सांगत हटकले। त्यानंतर दत्तू गवळी किराणा दुकानावरून आपल्या घरी गेले। अवघ्या मात्र 15 मिनिटांनी दत्तू गवळी पुन्हा किराणा दुकानावर आले असता किसन साबळे तेथेच उभा होता। त्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला। या वादातून दोघांमध्ये झटापट झाली। झटापटी दरम्यान दत्तू गवळी खाली पडले। त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी आरोपी किसन गुलाब साबळे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास पोलीस करीत आहेत। काय नाव? मीराबाई रामचंद्र गवळी, तुमचं दादा? हनुमंतपाडा। तुमचं? रामसिंग सोमा गवळी, हनुमंतपाडा। बरं, आता जो मृत्यू झाला तुमच्या मुलाचा झाला का? काय नाव त्याचं? दत्तू। काय कसं काय वारला तो काल? तुम्ही सांगा। आया कस काय होईना हाई जी भांडण म्हणजे भांडण होय नी तेच पुऱ्या पुऱ्याशी तट जवळ तट वाडानी जवळ तट मग आवाश जागावर म्हणजे आई करत येशी मग तरी दवाखाना मग मी पळणार। हा कट लागेल होता कटच मार नाही लागेल, काट लागेल मार त्याला डोकाला लगीन होईल का त्यांना? 2 पुऱ्यात। अच्छा नाही मग आऊ तट जागावर गेल का दवाखाना मागे आऊ पोरगा तुमना जागावरच होय गय नेमका का वाही भांडण कशावरती होईनी बाबा? का सावरी वहिनी तीच कळायला मार्ग नाही वहिना ना मग तुम्ही आता पोलीस स्टेशन मा तक्रार दिलं? हा कोणी महाराष्ट्राचं नाव बी दिलं? दिलं। काय नाव बिव काय? किसन गुलाब साबळे। अजून गुलाब साबळे। कितला माणसं होता त्या मारणारा? दोन्ही भाऊ पाटापार। गाव कोणतं? हनुमंतपाडा। हनुमंतपाडा का? चालेल चालेल। तर डेड बॉडी भेटी काही का? कट डेड बॉडी आठच का PM रूम? अच्छा लोकनायक न्यूज